जाड्या कुठे होतास 2 दिवस? मामाकडे? कशाला? बरं ते जाऊ दे, आता काय करतोयस? चम्या फोनवर काय बोलतोयस? ताबडतोब इथे ये. हो आत्ताच्या आत्ता. छुपने जाते हैं, झूलने आते हैं, अपने रास्ते है खुशी रहे अपने रास्ते. उड़ रहा है ये तू आता है दिल जाता है कभी नभी से चमकीले दिल जाता. अरे उभा काय आहेस तू? बस ना. अरे झंप्या, हे काय? हे काय म्हणजे? हे घर आहे. ते माहितीये रे, पण आई बाबा? डोंबिवलीला मामांकडे. मामांकडे? अरे आठवतंय ना, बाबूराव बालटक्के. कोण? अरे हिरेवाले मामा. हा हा त्यांच्याकडे. आज रात्री उशिरा येणार आहेत आई बाबा. म्हणून हे गिटार आहे. कोणाचं? विकास दादाचं. तू वाजवतो? नाही, ऐकतो. हे चम्या, आधी कुठे होतास ते सांग. मामाकडे. माझ्या? तुझ्या नाही, माझ्या. हा मग ठीक आहे. ठीक आहे काय? तिकडे एक सॉलिड प्रकार बघितला. काय बघितलंस? नुसतं बघितलं नाही, करून बघितलं. अरे पण काय करून बघितलं ते तर सांग. प्लॅनचेट. प्लॅनचेट? प्लॅनचेट म्हणजे काय? प्लॅनचेट म्हणजे प्लॅनचेट. प्लॅनचेट म्हणजे प्लॅनचेट? नाही तसं नाही बघ, म्हणजे कसं टेबल असतं त्याला प्लॅनचेट म्हणतात. नाही रे, पूर्ण ऐकून घे ना. बघ असं टेबल असतं, त्याच्या भोवती सर्वजण बसतात आणि जेवतात. अरे नाही रे, मी सांगणार नाही परत असं केलंस तर. बरं बरं नाही करत, तू बोल बोल. मग तू मध्ये मध्ये का बोलतो? नाही बोलत, बोल बोल बोल. बघ हा, तर मी कुठपर्यंत आलेलो? टेबलाभोवती सगळ्यांनी बसायचं. करेक्ट. मग मध्ये अगरबत्ती लावायची. कशाला? आत्म्याला बोलवायला. आत्म्याला बोलवायला? हो, कुठल्याही मेलेल्या माणसाच्या आत्म्याला बोलवायला. का? अरे त्यालाच तर प्लॅनचेट म्हणतात. तो आत्मा येतो कसा? ते नाही माहित, तो दिसत नाही. तो आत्मा येऊन काय करतो? येतो, आपण त्याला प्रश्न विचारतो, तो उत्तर देतो. हो. कशाची ही? मग आई शपथ. वरुण दादा कुठे आहेस तू? वरुण दादा. काय रे चिनू, काय झालं? झंप्या. काय केलं झंप्याने तुला? मारलं? मग तू त्याला मारलंस? नाही रे बाबा. मग काय? झंप्या भूत. झंप्या भूत आहे? हो. काय? नाही, आत्मा. झंप्याचा? नाही, तो बोलवणार आहे. काय? कुणाचा तरी आत्मा. म्हणजे तो काहीतरी करणार आहे. अरे पण काय करणार आहे? हा, तो काहीतरी पांचट पांचट काहीतरी म्हणत होता. पांचट? हो. प्लॅनचेट म्हणायचंय का तुला? हो, तेच प्लॅनचेट. झंप्या प्लॅनचेट करतोय? हो. अरे झंप्या, मी सांगतो तुला. नाही झंप्या, मी सांगतो तुला. अरे हा काय तुला सांगणार, मी सांगतो प्लॅनचेट कसं असतं. मी स्वतः प्लॅनचेट केलेलं आहे, कळलं ना? तू गप्पा बस रे. अरे तू गप्पा बस. मला माझ्या मामाने शिकवलंय. तुझे मामा तुला काय शिकवणार मला तुझं माहितीये मला. दोघांनी सांगा.
हे बघ, आधी आधी असं एकेकाने सांगा. चिंत्या पहिला तू सांग. एक टेबल घ्यायचं, 3 पायांचं. त्यावर एक उदबत्ती. त्याने काय होतं? त्याने आत्मा लवकर येतो. हो, त्या टेबलावर एक पट मांडायचा. पट? कसला पट? अरे पट म्हणजे बोर्ड. ABCD लिहिलेला. आणि 1 ते 10 अंक. येस नोच्या खुणा. आणि एक बिल्ला. हे सगळं कशासाठी? त्या आत्म्याला उत्तर देता यावीत म्हणून. कशी काय? अरे प्लॅनचेट करणाऱ्या प्रत्येकाने त्या बिल्ल्यावर बोट ठेवायचं. आणि मग तो बिल्ला हळूहळू हळूहळू हलू लागतो. आपोआप? नाही, तो आत्मा बिल्ला हलवतो. का? अरे त्याला उत्तर द्यायची असतात ना. अरे आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. उत्तरं कशी काय कळतात? येस किंवा नो. मोठं उत्तर असेल तर ABCD आणि 1 ते 10 अंक. हे सगळं खरंय? मग तुला काय वाटलं आम्ही खोटं बोलतोय? चिंत्या, अमेय, आपण आत्ताच्या आत्ता प्लॅनचेट करायचं. स्पृहा तू खरंच सांगतेस? अगं हो ऋतुताई, मी कशाला खोटं सांगू तुला? तुला कोणी सांगितलं? अमेयाने फोन केला होता. काय म्हणाला? अगं ते सगळे ना झंप्याच्या घरी प्लॅनचेट करायला जमणार आहेत. कधी? आत्ता, आज रात्री. आपण सुद्धा जाऊया ना गं बघायला. आपण सुद्धा जाऊया ना गे बघायला. प्लॅनचेट म्हणजे काय ते तरी माहितीये का तुला? काय माहित, असेल एखादा नवा पत्त्यांचा खेळ. वा, काहीतरी घाणेरडं असतं का ग? अगं प्लॅनचेट म्हणजे ना भूताला घरात बोलवतात. भूताला? अय्या भूताला? हो. ते आपण सुद्धा जाऊया बघायला भूताला. मला सुद्धा खरं तर जायचं होतं ग. मग चल ना. पण भीती वाटली तर परत येऊया पळून. चालेल नक्की. हो चल चल. प्लॅनचेट काय? हो, आपण सुद्धा बघूया. बघूया. खरं तर माझा विश्वास नाही असला प्लॅनचेट बिनचेटवर. माझा पण नाहीये. गुड. फक्त भीती वाटते. कसली? भूतांची. भूतांची? भूतान नावाचा फक्त देश आहे, बाकी काही नाही. हं? येस, आपण सुद्धा करूया काय? प्लॅनचेट. प्लॅनचेट? येस, ऑपरेशन प्लॅनचेट. आपण दोघांनीच करायचं? नाही, निनाद आणि शितूला सुद्धा बोलूया. आणि मग मंजू? मंजू? नको नको, ती अजून खूप छोटी आहे. मग मी? तू? बघूया, शक्यतो आम्ही तिघच करू काय ते. हा? झालं एकदाच. चिंत्या, हे मांडल्याबरोबर लगेच आत्मा येतो? नाही रे, त्याला बोलवावं लागतं. हो. हो. आणि तू आता गडबड करू नको सांग. आम्हाला आमची तयारी करू दे ना. काय झालं झंप्या? आत्मा हाल. काय? हो, आता हे सगळं हलत होतं, थरथरत होतं. हलणार नाही तर काय होणार? मीच तरी सरकवलं इकडून तिथे. मला माहिती आहे रे, मी फक्त तुम्ही घाबरत होता की नाही ते बघत. आता जरा बस एका बाजूला. आणि बडबड करू नकोस. हे जाड्या. हे अख्ख्या प्लॅनचेटची वाट लागेल ना. अमेय, सगळी तयारी झाली आहे ना? हो झालीये. आता फक्त अगरबत्ती आणायची राहिली आहे. झंप्या, घरात अगरबत्ती आहे का रे? बघतो थांब. चिंतन, सगळं होईल ना रे व्यवस्थित? होईल रे, तुला माहित आहे ना सगळं. मला कुठे काय माहितीये? ही असली उदबत्ती चालेल? चालेल चालेल. ते मला ते मी लावतो. तू कशाला लावतोस? मी लावतो ना. तुम्ही मला फक्त सांगा काय काय करायचंय ते, मी सगळं करतो. झंप्या, तू सगळं करणार? हो, करतो का? नाही, काही नाही काही नाही. मला जमणार नाही असं वाटतंय तुम्हाला? नाही रे, तसं नाही. मग काय? बघ, तू आता हे पहिल्यांदा करतोस ना. मग काय आलं? अरे चुकलं बिकलं तर? चुकलं तर चुकू दे, त्यात काय, आपण पुन्हा करू. अरे झंप्या, हे प्लॅनचेट आहे प्लॅनचेट. माहितीये. जराशी जरी चूक झालं ना तर? तर काय होणार आहे? प्लॅनचेट आपल्यावरच उलटतं. म्हणजे काय होतं? वाट लागते. आपण बोलवलेला आत्मा
संतापतो, खवळतो. मग काय होतं? मग मग तो जातच नाही, तिकडेच बसून राहतो. मग भुताटकी सुरू होते. हो ना? हो. जाऊ दे, मी काय करतच नाही. असं काही नाही रे, तू कर. पण आम्ही सांगतो तसंच कर. ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही ना? नाही रे, आणि झालाच काही प्रॉब्लेम तर तू गळ्यात जानू घातलायस ना. थांब बघतो. हो, घातले घातले. चला तर करूया सुरुवात. अरे झंप्या, काय झालं? हात अडकलाय. अरे लवकर झंप्या. सुटला एकदाचा. आपण एवढी सगळी तयारी केली आहे बघितल्यावर. कसली तयारी? अरे प्लॅनचेटची. एवढी तयारी बघून एखादा आत्मा एव्हाना आला सुद्धा असेल. काय सांगतोस? मग काय, आपण फक्त टेबलावर जाऊन बसायचं की. काय होईल? तू बस ना, लवकर बस. चला तर. इथे काय करतेस? मी वरुणकडे चालले. तू? मी पण तिकडेच निघालोय. हा, मग ठीक आहे. का? अरे मला एकटीला जायला भीती वाटत होती. भीती? हो, कसली? भूतांची. चमे, भूत काय अशी दिवसाडोळ्या कुठेही फिरत असतात? पण आता रात्र व्हायला आली आहे. अरे म्हणून काय भूत इकडे जिन्यात येऊन लपून बसणार आहेत का? हो, येणार आहेत. आणि ती वरुणच्या घरी सुद्धा येणार आहेत. वरुणच्या घरी? हो. कोण येणार आहे? भूत. भूत? हो, तो काय ते ब्लँकेट वगैरे करतोय ना, म्हणून येणार आहेत भूत. त्याला प्लॅनचेट म्हणतात. हा, अजून का दार उघडत नाहीये हा जंप्या? पुन्हा वाजवून बघते. कुठेतरी बाहेर तर गेले नसतील ना? किंवा कदाचित अमेयच्या घरी बसले असतील प्लॅनचेट करायला. अगं पण मगाशी तर आतूनच आवाज येत होता. मग अचानक बंद कसा झाला? हा, कदाचित टीव्ही चालू असेल. अगं पण टीव्ही सुरू असेल तर आतमध्ये माणसंच असायला हवीत ना. नुसताच टीव्ही चालू असेल तर? ऋतुताई, मला काहीतरी वेगळाच संशय येतोय. काय? कसला? आतमध्ये भूत असलं तर? भूत? आता काय करायचं? पुन्हा एकदा वाजवून बघूया. नको, भूताने दार उघडलं तर? लपून बसूया. तू वाजव, मी बघते. दार उघड ना. नको ना जंप्या. चिंट्या, तू तरी उघड ना. तुझ्या घराचा दरवाजा मी कसा उघडणार? तूच उघड ना. आता का मगाशी बोलत होतास, काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही. आम्ही काही बोललो नव्हतो. तुझ्या गळ्यात जानू आहे ना? त्याने काय होत आहे? हे घर पण तुझंच आहे ना. म्हणून काय झालं? हा, बाहेर कोणी तुझे नातेवाईक वगैरे असतील तर? काय करू? जा ना, उघड. जा, उघड. चिंट्या, ये ना बरोबर. नाही बाबा. अमेय, प्लीज. नको, तूच जा.
स्पृहा बघ अजून कोणीही दार उघडत नाहीये. अगं पण मी तर आत्ताच कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकला. स्पृहा लग कोणीतरी दार उघडायला येत आहे. काय झालं? कोण आहे बाहेर? कोणी नाही. बाहेर कोणी नाहीये. आम्ही आहोत झंप्या. झंप्या तू तूच आहेस ना? मीच आहे. पण तुम्ही दोघी इथे काय करताय? अरे तुम्ही प्लॅनचेट खेळताय ना, आम्हाला पण भूत बघायची आहेत. आता सगळ्यांनी ह्याच्यावर एक एक बोट ठेवा. अरे वरुण, हे सगळं तू काय करतोयस? प्लॅनचेट. अरे त्या झंप्याने गेला म्हणून लगेच तू पण करायला हवंयस का? माहिती काय ना, तुम्हाला समजत नाहीये का मी काय करतोय ते? नाही समजत आहे. आणि मला सुद्धा काहीही समजत नाहीये. मला कळतंय पण हा मला काय करूच देत नाहीये ना. तू गप गेले सारखं आपल्या मध्ये मध्ये. हे बघा नीनाक्षी, तुम्हाला जर एखाद्या विषयावर बोलायचं असेल ना तर त्या विषयाची पूर्ण माहिती तुम्हाला असायला हवी. आता तुला आणखीन कसली माहिती हवी आहे? हवी आहे नाही, हवी होती, मिळाली आता. कसली माहिती मिळाली? प्लॅनचेटची. मला काय वाटतं माहितीये का, याला ना त्या प्लॅनचेटच्या भूताने झपाटले. सारखं आपलं प्लॅनचेट प्लॅनचेट प्लॅनचेट. हे भूत प्लॅनचेट वगैरे काही खरं नसतं. हो, मग झंप्या करतोय ते काय आहे? तेच आता आपण बघायला जायचंय. चला. चला काय, आम्ही तिघं जाणार आहोत. का? येऊ दे ना त्याला सुद्धा. नेहमी काय तो एकटा बसणार? अरे मी म्हणतोय की, आता मी म्हणतोय की हे सगळं खोटं असतं, पण तिथं गेल्यावर जर खरं असलं तर? बरोबर ना. अगं बघ, खरं असलं तर बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. चिनू खरंच नको, खरंच नको. आम्ही जातो. आलो, 5 मिनिट. चला करूया सुरुवात. सगळे तयार आहेत? हो. नाही. चिंट्या, मला माझ्या बरोबर चल ना. कुठे? तू चल तर आधी. पण सांग तर आधी. सर्वांसमोर कसं सांगू? एकट्याला जायला भीती वाटते. चल. आता कुठे गेला हा झंप्या? बघ ना फुकटचा टाइमपास. अरे काय आपल्याला बँकेची वाट लागली ना. काय बोलला हा? हा झालं. चला चला सुरुवात करूया. बस तर आधी. सुरुवात करूया. हा विचारा प्रश्न. काय विचारा? अरे आधी कुठल्या तरी आत्म्याला बोलवायला नको? आत्मा? माझ्या आत्म्याला बोलवायचं? माझ्या आई. कुठल्याही आत्म्याला बोलवून कसं चालेल? मग चांगल्या माणसांचे आत्मे स्वर्गात गेलेले असतात. हो नाहीतर काय? ते प्लॅनचेटवर येत नाहीत. मग दुष्ट आत्म्यांना बोलवायचं. ते लगेच येतात हो. का? त्यांना काही काम नसतं. झंप्या. ते चिडतात. चला ना आपण कोणत्या तरी आत्म्याला बोलवूया. एक दुष्ट आत्मा पाहिजे ना. मग आपण रावणाच्या आत्म्याला बोलवूया. हा, नाहीतर दुर्योधन किंवा कंस पण चालेल. ते सगळे जुनेच आहेत. कोणीतरी नवीन पाहिजे ना. नवीन पाहिजे? मग औरंगजेब. तोही जुनाच आहे. लादेन. ओसामा बिन लादेन. तो जिवंत आहे अजून. अरे एवढी सगळी नावं घेऊ नका, नाहीतर सगळे आत्मे एकाच वेळी येतील. झंप्या